तयार झाली आपली तोंडाला चव आणणारी चमचमीत मसाला भेंडी. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे भेंडी मसाला. भेंडी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो भेंडी बघा अशी गोल कट करून घेतलेली आहे. एक मोठा कांदा कापून घेतला आहे, उभा चिरून घेतलेला आहे. इकडे 10-15 पाकळ्या लसूण आहे, आलं मिरचीचा ठेचा आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट एक वाटीभर आणि एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे. आणि इकडे लागणार ते आपल्याला हळद, हिंग आणि मसाले आणि फोडणीसाठी तेल लागेल. ही भेंडी ना बिलकुल चिवट होत नाही. तर आता मी बनवते. या पद्धतीने भेंडी बनवली ना तर बिलकुल चिकट होत नाही. तर आता आपण भेंडी बनवायला सुरुवात करूया. भेंडी बनवायला सुरुवात करते. तेल घातलंय, तेलामध्ये जिरे घातले. आता घालूया कांदा. कांदा उभा मोठा कापलेला आहे. कांदा छान तळून घेऊया. आता कांदा तळून झालाय, घालूया लसूण. लसूणही छान तळून घ्यायचा. आता घालते हळद, हिंग फोडणीत घातला तरी चालतो, वरून घातला तरी चालतो. आता घालते हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लगेच टोमॅटो घालते. टोमॅटो मऊ करून घ्यायचा. आता घालते कढीपत्ता. लगेच घालायचा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट छान असा परतून घ्यायचा. तेलामध्ये परतून घेतला ना की त्या कुटाला चव खूप छान येते, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आत्ता घालूया गरम मसाला आणि अर्धा चमचा धना जिरा पावडर. तेही छान मिक्स करायचं. आता भेंडीचा मसाला सगळा तयार झालेला आहे बघा, पाहू शकता. खूप छान मसाला तयार झालेला आहे. आता लगेच घालते मी भेंडी. आता घालते भेंडी, कोथिंबीर. सगळे मसाले आणि भेंडी छान मिक्स करायची. मसाले भेंडीला लागले पाहिजेत. आता घालूया चवीप्रमाणे मीठ. आता मी झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवून घेते. जर या पद्धतीने भेंडी केली ना तर बिलकुल चिकट होत नाही आणि चवीला तर खूप छान लागते. करून बघा. ही आपली भेंड्याची भाजी, हे बघा पाहू शकता. मसालेदार आणि चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार झाली आणि चवीला खूप छान लागते. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.